नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण जगभरात चाललेल्या गणेश उत्सवाची आणि पाठोपाठ येणाऱ्या गणपती गौरी यांची कोकणातील अनोखी परंपरा कोणती ते सविस्तर पुढील प्रमाणे बघणार आहोत। माहेरी आलेल्या गौरीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात माहिती आहे? कारण आहे अतिशय खास। गणपती पाठोपाठ अतिशय उत्साहात गौरीचे आगमन होते। गौरीच्या आगमनाने घरातील आनंद द्विगुणित होतो। माहेरी आलेल्या गौरीचे गोड कौतुक केले जाते। तिच्या आवडीच्या वेगवेगळ्या गोष्टीही केल्या जातात। महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीने गौराईचा सण साजरा केला जातो। तिला भाजी भाकरी फराळ गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। गौरीच्या आगमनानंतर कोकणातील महिला एकत्र येऊन जिम्मा फुगडी असे वेगवेगळे खेळ खेळले जातात। गौराईसह रात्र जागवली जाते। सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीन गौराईचा पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जात नाही। तिला खुश करण्यासाठी तिच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात। महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये गौरीचा गोडाचा नैवेद्य दाखवला जात असला तरीही कोकणात मात्र तिला तिखटाचाच म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। कोकणात ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे। या नैवेद्यामध्ये गौराईसाठी वडे, मटण, चिकन, खेकडे, मासे यांचा समावेश असतो। इतकंच नाही तर काही ठिकाणी गौरीसाठी दारू देखील ठेवली जाते। असे करण्यामागे काय कारण असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आज आपण करण्यामागचे कारण जाणून घेऊया। गौरीला तिखटाचा नैवेद्य दाखवण्याची आख्यायिका। पौराणिक कथानुसार गौराईचे भगवान शंकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा त्यांनी तिच्या रक्षणासाठी आपले भूतगण तिच्यासोबत पाठवले। गौराईला माहेरी आलेली पाहून तिच्या घरच्यांना खूप आनंद झाला। त्यांनी तिचे गोड कौतुक केले, तिची पूजा केली, तिला गोडधोड खायला बनवलं, तिचा चांगला पाहुणचार केला। मात्र यावेळी गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले। ही गोष्ट गौराईच्या लक्षात आली। शंकराची भूतगणांना स्मशानात राहायची सवय असल्याने ती मांसाहार करत असत। त्यांची अडचण गौरी समजली आणि तिने भूतगणांसाठी मांसाहाराची व्यवस्था करायला लावली आणि त्यांना मांसाहार मिळाल्यानंतर तिने भोजन ग्रहण केले। या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येते तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते। ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे। त्या दिवशी मटण करतात, पण त्याचा नैवेद्य गौरीला दाखवला जात नाही तर तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो। आपल्याला माहिती आवडली असेल तर डिजिटल न्यूज 18 ला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।